गेल्या आठवड्यात म्हणजे 4-5 दिवसापूर्वी आज 29 तारीख आहे, 29 ऑक्टोबर 2025. सहज मला एक कथा सुचली. ही कथा तशी प्रकृतीनं गंभीर आहे. एक म्हातारं जोडपं जे गेले 50-60 वर्ष म्हणजे अर्धशतक जवळपास एकमेकांच्या सहवासात आहे. एक जीव झालेले आहेत, एकरूप झालेले आहेत. परंतु माणसाचं वय वाढलं की अपेक्षा त्याच राहतात एकमेकांकडून आणि त्या पूर्ण मात्र होऊ शकत नाहीत. याविषयीची एक वेदना, एक दुःख आणि जी परिस्थिती कोणाला बदलणं शक्य नाही अशी एक अपरिवर्तनीय परिस्थिती वाटायला येते. त्याचा घेतलेला हा शोध आहे. ही जीवनातली अटळता आहे, ही कोणाला टाळता येत नाही. त्यामुळं ही कथा एक प्रातिनिधिक रूपाची आहे. म्हणून या कथेतल्या कोणालाही पात्रांना नावं नाही आहेत, अनाम नावं आहेत सगळ्यांची, अनाम आहेत सगळेजण. म्हणून इथं सुरुवातीच्या कथेच्या भागामध्ये जे संध्याकाळचं वर्णन आहे तो त्यांच्या जीवनाची ती संध्याकाळचं प्रतीक आहे. सायंकाळ झालेली आहे म्हणजे संध्या छाया भिवविती हृदया अशी अवस्था असलेला एक मनाचं चित्र इथं रेखाटण्याचा प्रयत्न आहे. इथं तसं घडत काहीच नाही फारसं. मानसिक ताण जे निर्माण होतात माणसाच्या मनामध्ये, सगळं चांगलं असताना, सगळं सुख असताना सुद्धा त्याचा घेतलेला हा शोध आहे. मी अरुण प्रभुणे ही कथा सांगतोय तुम्हाला, मीच लिहिलेली आहे. कथेचं नाव आहे आप्पा. कोणी आप्पा असू शकतो, त्या काय हेच आप्पा आहेत असं समजायचं काही कारण नाही. कोणीही जगातला माणूस आप्पा असू शकतो. तर असे हे आप्पा. आप्पा अंथरुणावर डोळे मिटून शांत पडले होते. खोलीतही शांतता होती. कसलाही आवाज नव्हता. होता फक्त फुतकारे टाकल्यागत गरम वारा फेकणाऱ्या पंख्याचा. कोणाची चाहूलही नव्हती. खोलीचे दार ओढलेले होते. दाराबाहेर कर्कश ऊन पडलेले होते. मुक्या जमिनीला भाजून काढीत होते. डांबरी रस्त्याचे डांबर वितळवत होते. खोट्या मृगजळाला जन्म देत होते. तोंडातून लाळ गाळीत लहा लहा करीत भटकी कुत्री मिळेल त्या सावलीत डोळे मिटून विसावली होती. सावली पाहून पक्षी जागोजाग पंख मिटून विसावले होते. उन्हाच्या झळ्यांनी धपापत होते. तहानेने व्याकुळ झाले तरी पाण्यापर्यंत उडून जायला घाबरत होते. पिसाट ऊन वठू लागलेल्या झाडांना सुकवीत होते. कशी बुशी जगण्यापुरती ओल टिकवू पाहणाऱ्या अर्धवाळक्या पानातला ओलावा तहानेलेले ऊन पिऊन टाकून अधिकच तजेलदार बनत होते. तापत्या उन्हाने झाडांची विशीर्ण पाने अधिकच अर्धमेली होऊन जात होती. त्यांचे शुष्क शरीर गळून पडायला उत्सुक झाले होते. झाडाखाली गळून पडलेली वाळकी पाने त्यांची वाट पाहत निपचित पडली होती. मधूनच आलेल्या
गरम वाऱ्याच्या झुळकीने झाडावरील पाने क्षीण हालचाल करीत हालत होती. वाऱ्याच्या शीतल झुळकीने मोहरून जाऊन आनंदाने नाचत डोलणारी तरुण हिरवी पाने, पण आता त्यांची मान थकली म्हणून मान हलवून, नाही नाही, आम्हाला गळून पडायचं नाही, हे कासावीसून सांगत होती. वर तोंड करून गळून पडलेली पाने वरच्या शुष्क पानांकडे बघून कधी खंतावत होती, तर कधी त्यांचे गळून पडणे लवकर व्हावे अशी मनोमन आराधनाही करीत होते. आपण बरेचसे हिरवे असताना असे अधिक का गळून पडलो, या विचाराने काही पाने मनोमन कष्टी होत होती. असे कर्कश ऊन, उन्हाच्या झळ्या, उसासे टाकणारी जमीन, लहा लहा करणारी कुत्री, धपापणारे पक्षी, दुर्मुखलेली झाडे, वाळू लागलेली हलती पाने, गळून पडलेली अभागी पाने, या साऱ्यांना आप्पांनी अनेकदा पाहिले होते. आता जरी त्यांचे डोळे मिटलेले होते, तरी त्यांच्या मिटल्या डोळ्यांना हे सारे दिसत होते. दुपारच्या वेळी बाहेरच्या रस्त्यावर वाहनेही कमी होती. जी धावत होती ती उसासे टाकत निमूटपणे धावत होती. क्वचित वाहनांचा आवाज येई आणि शांततेला चिरून जाई. पुन्हा सारे गप्प, सारे शांत. अप्पांचे थकलेले कान तो आवाज टिपत, अजून आपल्याला चांगले ऐकू येते या विचाराने ते सुखावत. घरात काय चालले आहे याचा ठाव घेत. नातू शाळेत गेले होते, मुलगा ऑफिसला गेला होता, सूनबाई बाजारात गेली होती. म्हातारी झालेली बायको कॉटवर निपचित लवंडली होती. तिची प्रकृती सुदैवाने बरी होती. फारशी दुखणे अजून तरी नव्हती. तशी ती आप्पांपेक्षा 10-12 वर्षांनी तरी लहान होती. असे असले तरी आता असेल 70ची. आप्पांना मिटल्या डोळ्यासमोर त्यांची लाडकी बायको उभी राहिली. प्रेमाने ती तिला आवडी म्हणत. आवडी आवडी काही फार सुंदरात जमा होणारी नव्हती. तशी होती 4 चौघींसारखीच. छोट्याशा पावलांची, 4.5 फूट उंचीची, भरदार अंगघेराची, उजळ रंगाची, गढूळ डोळ्यांची, काहीशा पातळ व रुंद भिवयांची, तोंडावर 4-2 देवीचे वण, पुढचे 2 दात नकळतपणे थोडे बाहेर आलेले, म्हणून काळसर ओठ काहीसे चंबूसारखे झालेले, कपाळ मोठं, त्यावर मेण लावायची कोरून आणि मेणावर मग लावायची कुंकू, लाल लाल गोर गरगरीत कुंकू, काठ असलेलं छापील 9वारी लुगडं नेसायची, चापून चोपून काढायचे लांब पदर लुगड्याचा,
मग नऊवारी ठसका वाटायची, नजर खेळवायची. कशीही पाहिली तरी त्यांना त्यांची आवडी चांगलीच वाटायची, फार फार आवडायची. आप्पाही तसे दिसायला यथातथाच होते. 5 फुटी, गहूवर्णी, बटबटीत डोळ्याचे, फिकट रंगी भिवयांचे, धारधार नाकाचे, रुंद नाकपुड्यांचे, पुढे आलेल्या लांब रुंद कपाळाचे, अंगी धोतर आणि खिसा असलेला ढगाळ पांढरा नाहीतर निळा साजरा, तपकिरीची मोठी डबी आणि पत्त्यांची डायरी त्यांनी सजऱ्याच्या खिशात, त्यांचा खिसा नेहमी फुगलेला असायचा. यामुळं पायात चामड्याच्या झिजलेल्या चपला, तुटल्याने जागोजाग शिवलेल्या, दोन्ही नागपुड्यात कोंबलेली तपकीर, वर ओढीत समोरच्याचा अंदाज घेत मिजासीने बोलणे. अगदी तरुण असल्यापासून आप्पांनी स्वतःचे व्यक्तिमत्व जपले होते. असे आप्पा झटकन कुणाचंही लक्ष वेधून घेत. आप्पा तसे गरीब घरातले, फिडीजात उपाध्याय, पूजा सांगणारे, मिळालेल्या शिध्यात आणि अत्यल्प दक्षिणेत जगणारे. गावात सहज पूजा मिळत नसेल तर आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांवर जाऊन पूजा सांगणारे. सगळीकडे त्यांना जाव्या लागे ते त्यांच्या मळकट रंग उडालेल्या, चेन कवर नसलेल्या, गेटर बसवलेली टायर्स असलेल्या जुनाट सायकलीवरून. उन्हाने मातीच्या तापलेल्या फुफाट्यात अनेकदा सायकल पंक्चर होत असे. मग मिळालेल्या दक्षिणेतून आता आधी सायकल चांगली करून घ्यायची असे म्हणत ते हातात सायकल धरून तुटक्या चपलांनी चालत जात. घामाने निथळत दमून भागून यजमाना घरी पोहोचत. यजमान पाय धुवायला पाणी देत, खायला गुळदाणे आणि प्यायला माठात थंडगार पाणी देत. आप्पांचा आत्मा शांत होई. पूजा सांगत मिळेल ती दक्षिणा घेऊन समाधानाने परत निघत तेव्हा उन्ह उतरणीला लागलेली असायची. थकून भागून तिने सांजेला आप्पा घरी पोहोचत. नवरा थकून आलेला पाहून त्यांची आवडी कासावीस होई. अंगणात पाय धुवायला पाणी ठेवी, हात पुसायला पंचा धरून उभी राही. आप्पा घरात येत, देवघरात जात. निरांजन तेवत असे, उदबत्तीचा मंद सुगंध दरवळत असे. आवडीने सायं संध्येची तयारी करून ठेवलेली असे. सात्विक मुद्रेने आप्पा देवासमोर बसत, भाविकतेने हात जोडत, श्लोक म्हणत संध्या करून समाधानाने उठत. बाहेरच्या सोप्यात तक्क्याला टेकून शांतपणे बसत. आप्पा बसलेले दिसले की आवडी लगबगीने चहा करून आणे. गरम गरम चहा पिऊन आप्पा तरतरीत होत. काही वेळाने आवडी त्यांना विचारी, जेवणार ना? स्वयंपाक तयार आहे. आप्पा उठत. स्वयंपाकघरात पाटपाणी घेऊन ठेवलेले असे. आप्पा पाटावर बसले की आवडी ताट मांडली. मीठ वाढून झाले की ताटात वाफाळलेला गरम गरम भात आणि वाटीत चिंच गुळाची चवदार उकळती आमटी वाढे. भात आणि आमटीचा स्वाद आप्पांची भूक अधिकच चाळवे.
आप्पा चवीने पोट भरपेट जेवत, अंतरात्मा तृप्त होई. आप्पा मनात म्हणत, किती घेते ही आपली काळजी, किती जपते आपल्या आवडी, किती करते आपल्याला आवडेल तसे. खरंच आवडीसारखा स्वयंपाक कोणालाच येत नाही. तिच्या हातालाच चव आहे. आणि मग या विचाराने आवडी आपली बायको आहे म्हणून आप्पा खूप खुश होत. त्यांना खूप आनंद होई. चवदार अन्न पोटात जाऊ लागले की आप्पांचा थकवा कुठे पळून जाई. भात वाढला की आवडी चुलीसमोर भाकरी थापीत बसलेली असे. दोन्ही पायांच्या अंगठ्यांमध्ये परात घट्ट पकडून ठेवलेली असे. मनापासून पीठ मळणे चालू असे. पीठ मळताना आवडीचे हात एका लयीत हलत. त्यामुळे हातातील बांगड्यांचा कर्णमधुर किणकिणाट होई. लुगडे थोडेसे वर ओढून घेतलेले असे. त्यात लपलेल्या गोबऱ्या पोटऱ्या किंचित उघड्या पडलेल्या दिसत. चुलीच्या जाळाचा तांबूस पिवळसर प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडलेला असे. आप्पांना तिचे हे रूप मनापासून आवडे. भरल्या पोटी तृप्त मनी अशी मायाळू आवडी त्यांना अधिकच आवडे. अनिमिष नेत्राने त्या आवडीकडे बघत बघत जेवत. आपल्या हातचे जेवण आप्पांना मनापासून आवडलेले पाहून आवडीलाही खूप आनंद होई. आप्पा भरपूर जेवले आणि भरल्या पोटी तृप्त होऊन उठले. हे पाहून आवडीला अपरिमित समाधान वाटे. आप्पांचे जेवण झाले की आवडी जेवायला बसे. आप्पा बाहेरच्या सोप्यात सुपारी खात आणि नाकात तपकीर कोंबीत बसलेले असत. तपकिरीची झिंग चढली की त्यांची तंद्री लागे. त्या तंद्रीत त्यांना आवडी दिसू लागे. आपण आल्यावर आवडीची होणारी लगबग आणि आवडीच्या लयबद्ध हालचाली त्यांना आठवू लागत. मग त्या आवडीचे कधी आवरते याची वाट बघत बसत. लवकरच ती येई आणि मग सुखाला बहर येई. आप्पांची आर्थिक परिस्थिती यथातथाच असली तरी तारुण्याचा काळ आवडीच्या अशा सुखद उभेने नुसता उबदार होऊन गेला होता. आवडीची कुसही सुपीक होती. आप्पांना तिने 4 मुली आणि 2 मुलं दिली. घर चिवचिवाटाने नुसते भरून गेले. आप्पा सुखावले. 6 लेकरांचा बाप म्हणून आप्पा अभिमानाने मिरवू लागले. 4 मुली उजवायच्या म्हणून अधिक जोमाने कामाला पण लागले. केवळ पूजा सांगून अशा भरल्या संसाराचा गाडा ओढणे अवघड असते या जाणीवेने कॉपिस्ट सारखी दुसरीही काही कामे करू लागले. अधिकचे 4 पैसे मिळवू लागले. मुलींची वाढती वये पाहून त्यांच्या हालचालींवर जाण्या येण्यावर अधिक बारीक लक्ष ठेवू लागले. वाढत्या मुलींना पाहून
काळजीपूर्वक युवकांवरही नजर ठेवू लागले. आप्पा आणि आवडी चांगल्या जावयाच्या शोधात राहू लागले. मुलींना शिकवून लवकर त्यांच्या पायावर उभे करावे म्हणजे लग्नाच्या खर्चाला मदत होऊ शकेल या विचाराने आप्पा मुलींना शिकवू लागले. मुलांनी आपल्यासारखे पूजा सांगत आयुष्यभर दारिद्र्यात राहू नये म्हणून त्याने चांगले शिकून घर वर आणावे असे आप्पा मुलांना वारंवार समजावू लागले. मानी असले तरी धोरणी आणि व्यवहारज्ञानी असलेल्या आप्पांनी अतिशय काटकसरीत उभे जीवन काढले. सर्व मौज मजांकडे त्यांनी स्वतः पाठ फिरवली आणि घरातल्या सर्वांनाही फिरवायला लावले. अथक प्रयत्न करून सर्व मुलींना उत्तम स्थळे पाहून दिली. गुणी सुनांना घरात आणले. आप्पांना आवडीची कायमच हात होती. भरल्या संसारात जरी खूप कामे असली तरी आप्पांच्या मर्जीप्रमाणे सारे काही करण्याची आवडीची नेहमी धडपड असायची. आप्पांचे मन जाणून ती वागत असे. आप्पांच्या मनाला जपत असे. आवडीने हातावर राखुंडी दिल्याशिवाय आप्पांनी कधी तोंड धुतले नाही. आवडीने मोरीत पंचा ठेवल्याशिवाय आप्पा कधी आंघोळीला गेले नाहीत. आवडीने निर्या केलेले धोतरच त्यांना नेहमी आंघोळीनंतर नेसायला मिळत असे. आप्पांच्या आवडीचा चहा, आप्पांच्या आवडीचा नाश्ता, आप्पांच्या जेवायच्या वेळा, आप्पांचे आवडते पदार्थ, आप्पांच्या थकल्या पायांना चुरणे, आप्पा मागतील तेव्हा पाणी आणून देणे, ही आणि कितीतरी अशी कामे आवडीला करताना कधीही कंटाळा आला नाही की श्रमही जाणवले नाहीत. आप्पांना ती फार जपत असे. आप्पांना आनंद वाटावा म्हणून धडपडतही असे. आप्पांना सुख देण्यातच ती नेहमी सुख मानत असे. जीवनाची इतिकर्तव्यता मानत असे. आप्पा अंथरुणावर डोळे मिटून शांत पडले होते. उन्हात तापलेल्या झाडीवरील विशीर्ण पानांप्रमाणे त्यांचे शरीरही विशीर्ण झाले होते. कान आणि डोळे चांगले असले तरी उभारीने कष्ट करणारे शरीर आता थकले होते. अंथरुणावरून उठवत नव्हते. चालता येत नव्हते. उभे राहून काही करता येत नव्हते. शुष्क शरीर पानांप्रमाणे गळून पडायला उत्सुक होत होते. तरीही त्यांचे मन म्हणत होते, नाही नाही, मला गळून पडायचे नाही. मला जगायचंय. मला जगायचंय. मला आवडी बरोबर राहायचंय. आता असे होणार नाही या विचाराने आप्पा मनात विषण्णपणे हसले. थकलेल्या शरीराची उन्हाने लाही लाही होत होती. ग्लानी आलेल्या आप्पांचे तोंड कोरडे पडले होते. तहानेने घसा कोरडा पडला होता. सारखे पडून राहिल्याने पाय भरून आल्यासारखे झाले होते. अशा वेळी आवडी जवळ असावी.
तिने पाय दाबून द्यावे असे आप्पांना प्रकर्षाने वाटत होते. पण आता कधीही हे होणे नाही असे वाटून निराशेने त्यांनी एक उसासा टाकला. आवडीने निदान पाणी तरी आणून द्यावे असे त्यांना तीव्रतेने वाटत होते. मागितले की पाणी आणून देण्यातली आवडीची तत्परता आठवून त्यांच्या मिटल्या डोळ्यातून पाणी उघळू लागले होते. गळून पडलेल्या आप्पांच्या मिटल्या डोळ्यांसमोर आवडीच्या सहवासातील कितीतरी आनंदी क्षण तरळत होते. आवडीला बोलवावे असे वाटूनही त्यांचे ओठ हालायला तयार नव्हते. आवडीने यावे, आपल्याजवळ झोपावे, आपल्या अंगावरून तिचा मृदू हात फिरवावा, आपले पाय चुरावेत असे त्यांना फार तीव्रतेने वाटू लागले. शक्ती एकवटून त्यांनी थोडी हालचाल केलीही. हालचालीची चाहूल लागून त्यांची मुलगी आली. म्हणाली, आप्पा काय पाहिजे? ओळखलं ना मला? तुम्हाला भेटायला आली मी. काय होतंय? काही पाहिजे का? पाणी हवं का? आप्पांनी मुलीकडे पाहिलं, ओळखलं. तिला पाहून त्यांना आनंद झाला. मनात म्हणाले, पण माझी आवडी कुठे? आवडी आली नाही म्हणून त्यांचं मन खट्टू झालं. लेकीनं आणलेलं पाणी पिऊन त्यांना काहीशी शक्ती आल्यासारखं वाटलं. थोडी तरतरी आल्यासारखं वाटलं. शरीरातला अणुरेणू आवडी पाहायला कासावीस झाला. सर्व शक्ती पणाला लावून ते पुटपुटले, आवडी. मुलगी आईला बोलवायला गेली. जीवापाड प्रेम करणाऱ्या पतीची अशी खालावलेली अवस्था पाहून मनाने खचून गेलेली आवडी आली. सगळ्या संकटांना धीराने तोंड देणाऱ्या पतीला अशा आसन्न मरण अवस्थेत पाहून ती पार गळून गेली होती. तिचे चित्त सैरभैर झालं होतं. अन्नावरची वासना उडाली होती. 4 घास खाल्ले की समोरचं अन्न नकोसे वाटे. रात्री अंथरुणावर पडली की डोळ्याला डोळा लागत नव्हता. पतीचे जवळ घेणे आठवत होते. त्याने केलेल्या चेष्टा आठवत होत्या. काढलेल्या खोड्या आठवत होत्या. नकळत शेजारी हात फिरवला जात होता. गेल्या 8 दिवसात तिचा जणू शक्तिपात झाला होता. उभं राहायचं पायात त्राण राहिलं नव्हतं. पण त्याचा काही उपयोग नव्हता. मनाला उभारी द्यायला ते सर्व कुचकामी ठरत होतं. आवडी आलेली पाहून
आप्पांच्या डोळ्यात नजर आली. समाधान तरळलं. थकल्या चेहऱ्यावर आनंदाच्या पुसटशा रेषा उमटल्या. हात धरून आवडीला जवळ बसवावा असं त्यांना वाटू लागलं. त्यांनी हात उचललाही, पण तो फार वर गेलाच नाही. आपल्याला काहीच करता येत नाही असं वाटून त्यांचा चेहरा कासावीस झाला. पतीनं हात कशा करता उचलला हे मनकवड्या पत्नीला कळलं होतं. पतीचा चेहरा कासावीस का झाला हेही तिला कळलं होतं. म्हणून पतीला पाहून आवडीचं मन कासावीस झालं. चेहरा विदीर्ण झाला. तिला भडभडून आलं. तिचे डोळे भरून आले. पाय लटपटू लागले. मुलीचा आधार धरून ती कशी बशी उभी राहिली. मुलगी काही बोलणार तोच आप्पांना भेटायला तिचा मामा आणि मामी आले. आप्पांच्या नजरेत ओळख आली. ओठ हसरे झाले. त्यांचा आवडता मेव्हणा आला होता. आनंदानं थोडं का होईना पण गात्रात बळ आलं होतं. लेकीनं त्यांना हात धरून उठून बसवलं. पण तेवढ्यानं ते थकून गेले. तक्क्यावर मान टाकून बसले. त्यांच्या बाजूला सगळे बसले. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर घसा खाकरून मामा म्हणाला, आप्पा बरे आहात ना? आप्पांनी डोळे उघडले. सगळ्यांकडे पाहिलं. आवडीला पाहून हसले. तिचा हात हातात घ्यावा म्हणून त्यांनी कृश हात कसा बसा लांबवला. हात पाहून आवडी संकोचली, बावरली. त्या वयातही पुसटशी लाजली. मुलगी म्हणाली, अगं आई, धर ना आप्पांचा हात, लाजतेस काय अशी? मामाही म्हणाले, ताई लाजू नको, आप्पांचा हात धर, त्यांना आधार वाटेल, बरं वाटेल. आवडीने आप्पांच्या दिशेने हात लांबवला. आप्पांच्या ओळखीचा हात आप्पांनी हातात घेतला. आप्पांचा थरथरणारा कृश हात सुखावला होता. आवडीचा तरुण असतानाचा मुलायम हात त्यांना आठवत होता. तसा हात आठवीत कुरवाळण्यासाठी धडपडत होता. आप्पांचा हात हाती आल्यावर आवडीला अपरिमित सुख झालं. हाच हात हातात धरून तिने 7 फेरे मारले होते. हाच हात तिला प्रेमानं कुरवाळत असायचा. याच हाताला धरून तिने जीवनाची आनंदात वाटचाल केली होती. काही क्षण गेले. भावनांचा भर काहीसा ओसरला. मग आप्पा शब्द गोळा करीत सावकाश पुटपुटल्या गत बोलले, आवडे, मला चहा देतेस का तुझ्या हातचा?
बोलल्यावर आप्पा शांत झाले, थकले, डोळे मिटून बसून राहिले. आवडीनं केलेल्या चहाची चव आठवत राहिले, तोंडात घोळवत राहिले. आप्पांचे शब्द ऐकून आवडी कासावीस झाली. आपण केलेल्या चहात ते कसे चवीनं प्यायचे ते आठवून तिला हुंदका दाटून आला, डोळे भरून आले. आपल्याला आता चहा होईपर्यंत गॅस समोर उभे राहणे जमणार नाही या विचाराने ती फार कोलमडून गेली. पतीची इतकी साधी इच्छाही आपल्याला आता पूर्ण करता येत नाही म्हणून हमसू लागली. वातावरण एकदम गंभीर झाले. कुणालाच काय बोलावं ते कळेना, काय करावं ते समजेना. आईच्या वेदना मुलीला जाणवल्या. ती म्हणाली, मामा, आप्पा असेच करतात बघ. त्यांना अजूनही वाटतं आईनंच त्यांचं सगळं करावं, अगदी पूर्वी करीत होती तसं. आता तूच सांग मामा, कसं शक्य आहे ते आता? आप्पा, आई पण आता म्हातारी झाली आहे, तिला आता होत नाही रे. नका सांगत जाऊ तिला काही. आम्ही सगळे आहोत ना आप्पा, आम्हाला सांगत जा ना. असे म्हणून ती चहा करायला निघून गेली. मुलीचे बोलणे आप्पांना आवडले नाही. मनोमन ते चिडले. ती चीड त्यांच्या सुरकुतल्या चेहऱ्यावर उमटली. गाल फुगल्यागत वाटू लागले, डोळे मोठे झाले, ओठ थरथरले. त्यांना खूप काही बोलायचे होते, पण काय बोलावे ते त्यांना उमजेना, काय करावे ते त्यांना कळेना. आपल्या असह्यतेची त्यांना चीड आली. आपली आवडी अजून इतकी म्हातारी नाही असे त्यांना वाटे. आपल्यासाठी आपल्या आवडीचा चहा तर ती नक्कीच करू शकते हे ते जाणून होते. मग हे लोक का नाही करू देत माझ्यासाठी, माझ्या आवडीला, माझ्या आवडीचा चहा? त्यांना फार राग आला सगळ्यांचा, जगाचा, स्वतःचा, स्वतःच्या वयाचा, स्वतःच्या म्हातारपणाचा, थकल्या अवयवांचा, आवडीच्या वाढलेल्या वयाचा, दुबळ्या बनत चाललेल्या शरीराचा. पतीचे शब्द कधी खाली पडू न देणारी आवडी स्वतःच्या मनाला, स्वतःच्या म्हातारपणाला मनोमन दूषणे देत बसली. हताशपणे खाली मान घालून बसली. डोळ्यातील वाहत्या पाण्याला वाट करून देत राहिली. हे सारे बघून आणि ऐकून हतबुद्ध झालेला मामा त्या प्रसंगात स्वतःचे दुबळेपण शोधत बसला, स्वतःचे म्हातारपण शोधत बसला.